अनेक पारितोषिक स्पर्धेच्या निमित्तानं पण असणार मोठ्या विक्रमांची स्पर्धा डोळ्याचं पार सामन्याला सुरुवात होते या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अच्छा महत्वाच्या असणाऱ्या लढतीमध्ये आपण पाहतोय मूळचा सांगली जिल्ह्याचा असणारा गुणवान खेळाडू ज्याला आपण बीच नॅशनलला पाहिलं फेडरेशन कपला पाहिलं पुढेरी पलटण करून पाहतो सलग 3 वर्ष सांगली जिल्ह्याकडून ज्याला पाहतोय आणि पहिल्या दिवसाचा आपण प्लेअर अभिषेक भुंगे आक्रमणासाठी होता तर दुसऱ्या बाजूला आक्रमण चढवेल अधिक तितक्याच तोला मुलाचा खेळाडू आहे मित्रांनो ज्याला आपण इंडिया कॅम्प साठी पाहिलं मूळचा विदर्भातला खेळाडू जावेद पठाण आक्रमणासाठी सज्ज आहे ठाणे महानगरपालिका भारतीय क्रीडा रसिकांचा असणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं पण जरूर पाहणं स्पर्धेच्या निमित्तानं पण जरूर होतं एकापेक्षा एक असे असल रनर्स त्यानंतर इथे पुढचा खेळाडू राजस्थानमधून हा खेळणारा खेळाडू आपण पाहतो जो पुढे गेला लीड करतोय आपण पाहतो जो किशोर चक या ठिकाणी आक्रमण चढवताना प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहत असताना प्रतिमाचा प्रयत्न रत्नाच्या बालाजी जाधवची ज्याचा स्थानिक संघ चेतक स्पोर्ट्स क्लब पुणे अनिकेत माने अनिकेत दबंग दिल्लीलाच लीड करणारा खेळाडू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्याकडून रिप्रेझेंटेशन देतो अनेक मोठ्या स्पर्धांमधून सतीश चंद्रकांत वाळके यांच्याकडून नेट 9चे असणारे प्रोप्रायटर 4 सलग पॉईंटसाठी आपण पाहतोय सुपर 8 साठी 1000 दोघांचं जर टॅकल होतो इथं 500 आणि सिंगल टॅकल साठी 1000 अशा प्रकारची पारितोषिक त्यांच्याकडे आहे आक्रमण जबरदस्त आपण पाहतो फुल स्पीड मध्ये जातोय जोश मध्ये जातोय नेतृत्वाचा प्रयत्न नीरज मिसाळचा रायगड मधला खेळाडू आहे साईराज कुंभार रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या वानसाई क्रीडा मंडळ महाराष्ट्रात एक मोठा बोलबाला असणारा संघ कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्याला गेली 3-4 वर्ष आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नेतृत्वाचं प्रदर्शन आहे मात्र गॅदर तर होता युवा पलटणच्या माध्यमातून बरेच नेत्रदीपकाशी लढत पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं लाख मुलाची स्पर्धा डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा रंगतदार लढतीच्या निमित्तानं गर्दी करणारी या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तर जरूर सज्ज असणार यात काही शंका नाही आपापल्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशातल्या एकूण 18 संघांना आपण सहभागी केलं आजीला त्या ठिकाणी बात केला पॉईंट मिळतोय तो युवासाठी अनिकेत माने आत्माराम चांगले लीडर्स आपण त्या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर पाहतोय रंगतदार अशा लढती आहेत माजी शाखा प्रमुख आदरणीय माजी विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदरणीय छोटू सावंत सर या ठिकाणी उपस्थित होतात चालू उपांत्यपूर्व सामन्यानंतर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी पहिला पुकार भारत पेट्रोलियम मुंबई शहर आपल्यास खेळण्यासाठी पहिला पुकार दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यासाठी अनिकेत माने जो फायर मित्रांनो यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावतो प्रयत्न दमदार होताना स्पर्धेच्या निमित्तानं आपण रंगतदार अशा लढती या ठिकाणी अनुभवत असताना मूळचा आपण पाहिलं तर महाराष्ट्रातला हा गिरडी कामगारांचा एक लाल मातीतला असणारा खेळ आज निश्चित स्वरूपात आपल्याला स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचं स्मरण करावं लागेल कारण ज्या खेळाला मुंबईत प्रारंभ झाला आज आपण मुंबईसह महाराष्ट्र देशात आहे आणि 7 समुद्र पलीकडे हा खेळ गेला अनेक स्पॉन्सर्स असतात प्रोच असणारे युग आहे तुमच्यामध्ये जर गुणवत्ता आहे तर गुणवत्तेला संधी जरूर मिळते आणि त्या माध्यमातून आपण पाहतोय प्रोच्या माध्यमातून असेल TMC ठाणे महानगरपालिका या संघाकडून आपण पाहताना अप्रतिम प्रयत्न डॅश करण्याचा सुरेख प्रयत्न
च्या साक्षीनं त्या अद्भुत अविस्मरणीय सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत, शिलेदार आहोत. दमदार होता, दमदार. काय का महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. अभिषेक भोंगे नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे आपण पाहतो. पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा विदर्भ नॅशनल जावेद पठाण येतो. मित्रांनो, हीच ती महाराष्ट्राची माती जिथं प्रत्येक खेळाडू फक्त खेळत नाही तर इतिहास घडवतो आणि त्यातून अनेक छत्रपती अवॉर्ड पुरस्कार विजेते या इतिहासाचे असणारे अध्याय आहेत आपण पाहतो. कधी फ्री आहे तुला नाही तुला जेव्हा काम पण गाडी नाही साईने बघ या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे जिल्ह्यातलं एक कबड्डीतलं असणारं आपल्या सगळ्यांना मोटिवेट करणारं व्यक्तिमत्व जे ठाण्याचे असणारे विद्यमान उपमहापौर आहेत आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष काय त्या आदरणीय कृष्णादादा पाटील यांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होतं. अप्रतिम प्रयत्न आपण पाहत असताना ठेवतोय कारण 3च फक्त मॅच आहेत. महिला भगिनींसाठी विनंती आहे की आपल्यासाठी आरक्षित अशी जागा आहे, ठीक आहे, पण आज आपण एकाच क्रीडांगणावरती मॅच पाहत असताना प्रत्येकाला जवळून मॅच पाहण्याची असणारी अपेक्षा आहे, आवड आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहतो त्या क्षणाच्या प्रयत्न आहे. या ठिकाणी डॅश करायचा आहे मात्र आपण पाहतो मिडल क्रॉस करण्याचा प्रयत्न जरूर होताना तो जावेद पठाणचा. थोड्याच वेळात आपल्याला ड्रॉकडे देखील जायचं आहे. वरती बघ आमचे व्यवस्थापक सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊया. या स्पर्धेच्या निमित्तानं ठाण्याचे सन्माननीय उपमहापौर त्याचबरोबर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आदरणीय कृष्णा राजू पाटील साहेब यांचं थोड्याच वेळात त्या ठिकाणी आगमन होत आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय गुरव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभासने आपण सन्मानाकडे वळतोय. या स्पर्धेसाठी विशेष ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतंय ते करूर वैश्य बँक
प्रभादेवीच्या प्रधान कार्यालयाचे शाखा प्रबंधक सन्मान्य संतोषजी कुमार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. सन्मान्य गुरुसाहेब आणि बंदरकर साहेब, आपण आपल्या शुभास्ते सर्वप्रथम करूर वैश्य बँक प्रभादेवी प्रधान कार्यालयाचे आदरणीय शाखा प्रबंधक संतोष कुमार सर यांना आपण सन्मानित करूया. फोटोग्राफर असणारे उपमहापौर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांच्याच ठाणे महानगरपालिकेचा संघ साहेब उपांत्य फेरीसाठी खेळतोय. त्यांची लढत आहे ती युवा पलटण समोर आपण पाहतोय आणि निश्चित स्वरूपात भविष्य उज्ज्वल खेळाडूंचं होतं असे लोकप्रतिनिधी असतात. स्वतः साहेब ठाण्याचे असणारे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचा असणारा प्लॅटफॉर्म जरूर भविष्यात मिळू शकतो. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आपण पाहत असताना आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होतोय पुन्हा एकदा अभिषेक भोंगे जो युवाला लीड करतोय आपण पाहतोय. इंचर कोड स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात युवा पलटण. आतमध्ये कशाला येतो रे? अप्रतिम प्रयत्न, एक श्वास एक दम आणि त्या दमात दडलेला विजय आणि त्या माध्यमातून एक आपला जर सुंदर जर खेळ आपल्याला जर दाखवला तर निश्चित स्वरूपात तो विजय आपण सुकर करू शकतो. या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो आणि बघायचं आहे TMC आणि युवा पलटण याच्यातला कोण हे करताय. अप्रतिम असा सुपर टॅकल, एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न, एक चांगली स्ट्रगल त्याच्या माध्यमातून पॉईंट मिळताना तो ठाणे महानगरपालिकेसाठी नेतृत्व कसं प्रदर्शन झालं. ठाण्याचा असणारा कर्णधार ठाणे महानगरपालिकेचा कर्णधार परेश म्हात्रे जो हुतात्मा शांताराम कालवारचा असणारा खेळाडू आहे.